तर दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही दरम्यान सामना अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर या संदर्भातच टीका करण्यात आलेली आहे. पाहूयात. सरकारला सळो की पळो करून सोडणारा विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांना नकोय. आम्ही लोकशाही विकत घेऊन ठोकशाहीचे राज्य प्रस्थापित केलं. मग आता विरोधी पक्षनेता हवाच कशाला अशा अहंकारी मानसिकतेत हे सरकार वावरतंय. सुईच्या आग्रा एवढी ही जमीन पांडवांना न देणाऱ्या दुर्योधनाचा हा अहंकार फडणवीस मिंधेंच्या सरकारमध्ये दिसतोय. अर्थात शेवटी दुर्योधनाचा अंत झालाच. हे अहंकारी राज्यकर्त्यांनी विसरू नये. विरोधी पक्षनेत्यांशिवाय विधिमंडळ चालवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात काय होणार हा प्रश्न आता निरर्थक आहे. असा हल्लाबोल सामनातून करण्यात आलाय, कारण उत्तर स्पष्ट आहे, ते म्हणजे काहीच होणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.